पोलिसांच्याकडनं यांची 10 दिवसाचा PCR मागण्यात आलेला होता. पैकी कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीची ऑर्डर केलेली आहे. तर रिमांड पेपर्समध्ये अनेक मुद्दे होते. CDR होते, यांचा कटात सहभाग आहे का, प्रॉपर्टीच्या अनुषंगाने चौकशी करायची, असे महत्त्वाचे 2 मुद्दे होते. आणि त्या मुद्द्यावर कोर्टाने आमचे विवेचन ऐकून, आरोपीच्या वकिलांचं विवेचन ऐकून 22 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे. आता ते सगळ्या गोष्टीचा उकल करण्यासाठी तर पहिल्यांदा हजर केल्यामुळेच PCR दिला आहे ना. पुढच्या PCRच्या वेळेस सगळ्या गोष्टी कळेल की काय काय तपास झाला, काय नाही. आज सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगता येत नाही. आता जे कटात सहभाग होता तो साबित करण्यासाठीच आम्ही PCR मागितला. न्यायालयानं असं देखील म्हणणं आहे का की फक्त नाही का संभाषण झालं म्हणजे आरोपी करता येत नाही, असं काही न्यायालयाने मत व्यक्त केलं नाही. बराच वेळ युक्तिवाद चालला, बराच वेळ लागला. असे कोणते मुद्दे होते की त्यामुळे नाही, आता या कोर्टापुढे पहिल्यांदाच हे रिमांड निघाल्यामुळे वेळ गेला. असे कोणते मुद्दे असतात की समोरच्या पक्ष नाही, FIR कोर्टाला सगळं वाचणं आलं ना. रिमांड पेपर वाचणं आलं, FIR वाचणं आलं, 636 वाचणं आलं, 37, 38 सगळं वाचूनच निर्णय झाला ना. कोणते मुद्दे आहेत की त्यामुळे पाय खोलात जाऊ शकतो? नाही, आता ते ऑर्डर वाचल्यानंतरच कळेल ना. आज माझ्या हातात ऑर्डर आलेली नाही अजून.